स्वागत करूया आणि सामनावीर दिलाय पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं स्वागत है। चिली मैदान के ऊपर दौड़ते पहली ओवर लेकर आते हुए नंदनपाड़ा के युवा बॉलर विकी आमरे, नंदनपाड़ा विलेज इनकड़ ओपनिंग की जोड़ी जाती हुई संकेत जाधव, पंकज गोजे टीम वारवई के। त्यानंतर बघा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी अगदी पाण्याची व्यवस्था केली गेली आहे, त्यानंतर डीजे सिस्टीम आपण पाहताय ते आमचे सन्माननीय भाऊजी गायकर असतील देहुलीचे आपण पाहू शकाल आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टी पुरवल्या आहेत, त्यांचा आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम। जाऊया बॅक टू द क्रिकेट, आवाज ऐकूया पुन्हा एकदा हर्षांचा। विकी आमरे बहुत अच्छी गेंदबाजी है, नजर दिख रहा है, पहली गेंद डाली थी वाइड, उसके बाद एलबीडब्ल्यू के स्वरूप में एक रन, तीसरी गेंद डाली एक रन, उसके साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ 3 रन। अभी तक 3 गेंदे डाले विकी आमरे ने। हवा में गेंद कैच होने की संभावना, सुमित सावंत गेंद के नीचे गेंद को अड़ाया, 1 रन, 2 रन के साथ 2 रन। बघा सूचना आहे बघा, श्री दत्त क्रिकेट संघ भातान आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक सर्वांना विनंती असेल आपण जिथे कुठे असाल त्यांनी लगेच आपण व्यासपीठावर यायचं आहे। या स्पर्धेचे सर्व आयोजक आपल्याला सर्वांना विनंती असेल बघा की आपण सर्वांनी या व्यासपीठावर यायचं आहे। खूप चांगली स्पर्धा, सर्वांची मेहनत आहे, कारण मेहनत आहे, सातत्य आहे, म्हणून तरी स्पर्धा 17व्या वर्षामध्ये आहे। कारण बऱ्याचशा स्पर्धा झाल्या, सुरू झाल्या, बंद सुद्धा झाल्या, परंतु सातत्य ठेवणं, टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते करताना आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये पाहिलंय। इथून मात्र फटका चांगला, चेंडू सरळ वेळेला आपण पाहू शकाल फेकून दिला जात आहे, काउ कॉर्नरच्या वरतून आलाय हा मॅक्सिमम हिट 6 षटकार। संकेत जाधव के बैट से आता हुआ पहला 6, विकी आमरे को करना होगा अब कमबैक। अंपायर घोषित कर रहे कि ये गेंद डेड बॉल, पहली गेंद डाली थी वाइड, उसके बाद एलबी के स्वरूप में 1 रन, उसके बाद सिंगल, उसके बाद चौका छक्का। हवा में गेंद कैच होने की संभावना, राजगोपाल गेंद के नीचे, कोई भी गलती नहीं करेंगे, पहला झटका लगता हुआ संकेत जाधव, बैक टू द पवेलियन डीजे। प्रदीप पडवल न्यू बैट्समैन, पहला झटका लगता हुआ टीम बारवई को। राज खोपकर ने कोई गलती नहीं किया, उस कैच पर विकी आमरे छक्का खाने के बाद कमबैक करते हुए पहला झटका लगा था। संजय जाधव को बैक टू द पवेलियन का रास्ता दिखाया, पहला झटका। विकी आमरे एक छक्का खाने के बाद ऐसा कमबैक होना चाहिए विकी आमरे के जैसा कमबैक करना होगा। एक और गेंद, फर्स्ट ओवर का ये लास्ट गेंद, यॉर्कर डाला था मनीष पाटिल गेंद के नीचे, 1 रन, 2 रन का प्रयत्न था पर 1 ही रन समाधान मानेंगे। 1 से स्कोर का गार्ड बढ़ता हुआ पहले ओवर में आए 14 रन। उमेश भुईराम को बता रहे कि पहले ओवर में आए 14 रन। विकी आमरे अच्छी गेंदबाजी पिछले मैच में की थी, अब पिछले मैच में रन
मारे थे उनको 9, अब इस ओवर में मारे हैं 14। अब दूसरी ओवर लेकर आते हुए कुणाल खोपकर, जय मल्हार नंदनपाड़ा का ऑलराउंडर खिलाड़ी है, अच्छी गेंदबाजी है करनी होगी। पहले ओवर में विकी आमरे ने खर्च किए 14 रन। अब कमबैक करना होगा टीम जय मल्हार नंदनपाड़ा को। बघा पुढच्या मॅचसाठी सज्ज राहायचं चिंचवड टीम आपण बारवई आणि नंदनपाडा या दोन टीम जो जिंकेल तो सुपर 12 ची मैच अपने बरोबर खेलना है चिंचवड टीम। पहली गेंद जड़ में डाली थी आकाश पालकर, गेंद के नीचे 1 रन सिंगल के साथ प्रदीप पड़वेल ने अपने खाते में 1 रन खर्च कर दिया। पहला झटका लगा था बारवई को, संकेत यादव को बैक टू द पवेलियन का रास्ता दिखाया था, पर अब कुणाल खोपकर को करना होगा कमबैक इस मैच में। कुणाल खोपकर का ये दूसरी गेंद, अंपायर कह रहे कि ये गेंद वाइड है, शाहरुख खान की स्टाइल में बता रहे कि ये गेंद वाइड है। वाघमारे सर हमको कह रहे कि ये गेंद वाइड है, शाहरुख खान की स्टाइल में कुणाल खोपकर की है गेंद। फुल टॉस गेंद, उसका फायदा उठाया, गेंद को किया था ठुक, गेंद गई झाबुक झुबुक आणि झाबुक झुबुक। ऑपरेटर कुणाल खोपकर का पंकज गोजे ने ये पहला 6 लगाया इस दूसरे सत्र का, पहले सत्र का ये दूसरा छक्का पंकज गोजे के बैट से आता हुआ कुणाल खोपकर को कमबैक करना होगा। कट किया आकाश पालकर, गेंद के नीचे आए, उससे 1 रन के स्कोर कार्ड बढ़ता हुआ 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुणाल खोपकर को करना होगा अब कमबैक, एक ना एक विकेट जानी हो गया, एक विकेट के तलाश में है वो पंकज गोजे को। कट करने का प्रयास, वाघमारे सर कह रहे कि ये गेंद वाइड है, शाहरुख खान की स्टाइल में बता रहे हैं कि ये वाइड है, कमबैक करना होगा। मैं अक्सर कह रहा हूँ कुणाल खोपकर मैन फ्रॉम नंदनपाड़ा, अब कमबैक करना है, 1-2 विकेट आने चाहिए इस ओवर में। प्रदीप पड़वेल, हवा में गेंद, मनीष पाटिल गेंद के नीचे आएंगे, उस दौरान 2 रन खर्च करेंगे प्रदीप पड़वेल। स्कोर कार्ड 2 से बढ़ता हुआ स्कोर कार्ड 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैं अक्सर कहता हूँ कमबैक करना होगा, कुणाल खोपकर को अच्छी गेंदबाजी करने पड़ेगी इस ओवर में, 1-2 झटके जानी चाहिए टीम बारवई कहिले। डॉट गेंद, डॉट गेंद के समाप्ती। हर्षद ठाकूर आणि सुधीर दादा जुमारे यांच्याकडून आमच्या समालोचकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले बघा। हर्ष यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, अगदी आजची रात्र तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। धन्यवाद, त्यांनी मला 500 रुपये दिले। कट केलाय चेंडूला,
सुमित सावंत चेंडूवरती येणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात प्रदीप पडवेल आणि पंकज घोजेनी. दुसरी ओव्हर समाप्तीचा इशारा आलाय. दोन ओव्हरीच्या नंतर स्कोरगार 28 रन 2 ओव्हर मध्ये. विकी आमरे ने पहली ओवर डाली थी, उसमें भी 14 रन खर्च किए थे. दूसरी ओव्हर सन्माननीय आपण पाहताय पाहुणे आमचे गणेशजी गाताडे साहेबांचा इथे सन्मान करूया आपण. उपसरपंच आपण पाहताय आणि त्यांचा आपण सन्मान करूया. स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावर आपण सन्मान करतोय. विशेष सन्मान आपण पाहताय. सन्माननीय आमचे गणेशजी गाताडे साहेब उपसरपंच आपण पाहताय आणि दादांचा आपण करूया इथे शुभ सन्मान. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि मोमेंटम देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय. अगदी आपण पाहताय सामने सुरू होण्याच्या आधीपासून ते इथे उपस्थित आहेत, रोज रात्री येत आहेत आणि त्यांचा आपण करूया इथे सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया आपण. चलिए तीसरी ओवर लेकर आते हुए जय मल्ल नंदनपाड़ा टीम के अजिंक्य जाधव युवा प्लेयर पहली गेंद डॉट डाली है. अच्छी गेंदबाजी है. उन्होंने 6 गेंदे 8 रन चाहिए थे. उन्होंने मैच को जिताया था. जय मल्हार नंदनपाड़ा टीम ने कमबैक करना, मैंने कहा था ये टीम कमबैक करते हैं. ये दूसरी गेंद बैक टू बैक, दूसरी गेंद भी डॉट. अच्छी गेंदबाजी कर रहे. वैसे पहले ओवर में आए थे 14, दूसरे ओवर में भी 14. अब अजिंक्य यादव और लेकर आते हुए तीसरी, उसमें अभी तक 2 गेंदें डाली है, अभी तक एक भी रन नहीं मारी है. एज लगी. पंकज गोजे को जाना होगा पवेलियन का रास्ता दिखाते हुए. अजिंक्य यादव, पंकज गोजे. घर के रास्ते में दूसरा झटका लगता हुआ टीम बारवई को. या स्पर्धेला बघा खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आमची करंजडे या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आमचे मंगेश दादा शेलार असतील, त्यांचे बंधू आपण पाहता ओमकारजी शेलार, वरुण अग्रे, जय भोईर, भावेश दमडे आणि ओमकार पाटकर. या सर्वांच्या माध्यमातून आमचे सूरज शेलार असतील. या सर्वांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. वैभव पाटील न्यू बल्लेबाज. वैभव पाटील बारवई के युवा प्लेयर. अजिंक्य यादव की ये छोटी गेंद हवा में, गेंद राकेश पाटिल, राकेश खरीवले गेंद के नीचे आए, मिस फील्डिंग, कैच छोड़ा. नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ. तीसरा झटका जाने वाला था. वैभव पाटिल को भी माघारिया लेनी दी पर कैच छोड़ा. कैच छूटी, मैच छोटी है. ये मैच सबने देखा होगा, ऑस्ट्रेलिया वर्सेस अफगानिस्तान. मैक्सवेल की कैच छोड़ी थी. मैक्सवेल ने उसका पैर भी थोड़ा सा, उसके पैर में भी थोड़ा सा लगा था, पर उसने 200 रन अपने टीम को जिताया था. 200 रन मारे थे. अजिंक्य यादव कमबैक करते हुए अच्छी गेंदबाजी डाल रहे हैं. अजिंक्य यादव की यह 5वीं गेंद. हल्का सा कट किया पीछे की तरफ, 2 फील्डर और ये 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, 4 बाउंस, बैक टू बैक फर्स्ट चौकार डीजे.
1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, 4 बाउंस। ये चौका आता हुआ निखिल आडव और आकाश पालकर उस गेंद के नीचे भागते हुए वो गेंद 4 रन खाते में जोड़ते हुए 33 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 से स्कोर कार्ड बढ़ता हुआ 33। हवा में गेंद कैच होने की संभावना। आकाश पालकर गेंद के नीचे, कोई नहीं गलती करेंगे। प्रदीप पड़वेल को घर का रास्ता दिखाया। प्रदीप पड़वेल बैक टू द पवेलियन। डीजे ऑपरेटर प्रदीप पड़वेल बैक टू द पवेलियन। रमेश वाघमारे न्यू बल्लेबाज मैदान के ऊपर दिखते हुए रमेश वाघमारे। लास्ट ओवर लेकर आते हुए राज खोपकर पिछले मैच के हीरो। 6 गेंदे 17 रन डिफेंड किए थे। इस दौरान उनको अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। 3 ओवर अभी तक खर्च किए, रन हो चुके हैं 33। राज खोपकर को पहली गेंद चरण में डाली थी, 1 रन तो कंप्लीट किया। विकी आमरे मिस फील्डिंग, 2 रन अच्छे से रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन अच्छे से हासिल करेंगे वैभव पाटिल। राज कोपकर दूसरी गेंद लेग साइड की एक गेंद थी, 2 रन। बीमर चेक कर। थर्ड अंपायरनी दिलाय, बीमर साठी रिव्ह्यू घातलाय। फेयर डिलीवरी, रनिंग द बिटवीन विकेट और 2 रन चुरा लिए। मनीष पाटिल गेंद के नीचे थे, कोई नहीं गलती की। हर्ष सन्माननीय आपण पाहताय पाहुणे आमच्या संतोषजी भोईर, त्यानंतर नितीनजी भोईर, सुधीरजी जुमारे आणि गणेशजी काताडे या सर्वांकडून आपण पाहता या स्पर्धेसाठी आम्हाला प्रत्येकी 4-4 डझन चेंडूचे आम्हाला पुरवठा केलाय। बघा अगदी पुरस्कृत केलेले चेंडू तुम्ही पाहताय, म्हणजे 4-4 बॉक्स आपण पाहताय, त्यांनी प्रत्येकी आम्हाला दिले, त्यांचं आम्ही करतोय स्वागत। त्यानंतर आमची साई मगर, हर्षद ठाकूर, रमेश पाटील यांच्या माध्यमातून 3-3 चेंडूचे बॉक्स आम्हाला पाहताय पुरस्कृत केलेले आहेत। आणि त्यानंतर मयूरजी टकेकर यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आम्हाला या स्पर्धेसाठी दिली आहे। त्यानंतर आमचे दीपकजी तांडेल साहेब यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 10 डझन चेंडू आपण पाहताय, 10 बॉक्स आणि सर्व शाल जे आपण पाहताय या स्पर्धेसाठी आहेत। तर या सर्व मान्यवरांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। स्कोर सांगायचं बघा, 43 धावा झाल्या आता।
राज खोपकर को करना होगा अब कमबैक का। पहले गेंदबाज विकी आमरे ने खर्च किए थे 14 रन। दूसरी ओवर में आए थे कुणाल खोपकर, उन्होंने भी खर्च किए 14। अजिंक्य जाधव ने गेंदबाजी अच्छी डाली है। बघा या स्पर्धेसाठी आपण पाहताय पाण्याची व्यवस्था 15 बॉक्स आम्हाला आजच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा पुरस्कृत केले ते आमचे सन्माननीय रमेशजी सुदाम भोईर असतील त्यांच्या माध्यमातून सर्व शाल सुद्धा आपण पाहताय आम्हाला दिले। त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष असं स्वागत। राज खोपकर की है 5वीं गेंद एलबीडब्ल्यू के स्वरूप में ये जाता हुआ झटका। वैभव पाटिल बैक टू द पवेलियन डीसी। फर्स्ट इनिंग की लास्ट गेंद राज खोपकर को ये गेंद डिफेंड करनी है और न्यू बल्लेबाज अक्षय पाटिल मैदान के ऊपर, अक्षय दलवी मैदान के ऊपर। फर्स्ट इनिंग की लास्ट गेंद, क्या होगा इस गेंद में? लास्ट गेंद राज खोपकर डॉट डाली है। पहला सत्र समाप्त होता हुआ पहले सत्र में आए हैं 42 रन, 43 रन। अब पीछा करना है 44 का। टीम जय मल्हार नंदनपाड़ा डिफेंड करना है। बारहवीं टीम को डिफेंड करने हैं 44 रन। हाई वोल्टेज मुकाबला, कौन जीतेगा इस मैच को? कांटे की टक्कर। जय मल्हार नंदनपाड़ा हा संघ खोपोली। बघा साई सरकार रोमित पाटील यांच्याकडून 12वी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। व्यासपीठावर करूया आपण सन्मान। अगदी इनिंग ब्रेक झाली आहे आणि इथे मात्र सन्मान करूया। मी विनंती करतोय बघा आमचे कर्जतवरून आलेले वैभवजी बोराडे दादांना विनंती करतोय, वैभवजी बोराडे आपण यायचं आहे, आपला इथे सन्मान केला जातोय आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। खूप सारे मान्यवर आजच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहू शकाल। जशा मार्चला आजच्या रात्रीला सुरुवात झाली तसे सर्व मान्यवर तुम्ही पाहताय आणि त्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान आपण करताना आयोजकांना आपण पाहू शकाल। वैभवजी बोराडे आणि त्यांचा आपण करूया शुभ सन्मान इथे केला जातोय। त्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल भालचंद्रजी राणे दादांना विनंती आहे आपण सुद्धा या, आपल्या सुद्धा सन्मानाचा आपण स्वीकार करा। भालचंद्रजी राणे आणि त्यांचा आपण करूया इथे शुभ सन्मान। वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण आमचे संदीपजी बोराडे। संदीपजी बोराडे यांना विनंती करतोय, अगदी आपण पाहताय कर्जतवरून आलेले सर्व आपण पाहू शकाल। आमचे सीएम दादा आणि त्यांच्यावर असणारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून ते आलेत आणि त्यांचा आपण करूया इथे सन्मान। संदीपजी बोराडे आणि त्यांचा आपण करतोय हा सन्मान। त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण गणेशजी बोराडे। गणेशजी बोराडे साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा या, आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे।
अगदी गोड क्षणचित्रे तुम्हाला टिपताना पाहायला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंट आपण पाहताय. स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकाल ही सर्व छायाचित्रे टिपली जात आहेत. ओपनिंगची जोडी जाते अजिंक्य जाधव आणि अभिजित जाधव. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा. आमची कृष्णाजी बोराडे अगदी सीएम दादांचे खूप जवळचे निकटवर्तीय अगदी म्हणून त्यांची ओळख आहे. कृष्णाजी बोराडे अगदी आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान केला जातो आहे. प्रत्येकाला आवर्जून बोलावलं जातं. म्हटलं जातं ना अगदी फुलाला फुल जोडलं की फुलांची पोळमाळ तयार होते. दिवाला दिवा जोडला तर दिव्यांची दीपमाळ तयार होते. आणि माणसाला माणूस जोडलं तर माणुसकीचं एक सुंदर नातं. आणि ते सुंदर नातं तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेवर असणारं सर्वांचं प्रेम आणि ते तुम्हाला अगदी आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सर्वांचं करूया आपण स्वागत. जाऊया माचच्या दिशेनं. अगदी सामना सुरू एका बाजूला आपण पाहता नंदनपाडा टीम आणि त्यांच्या बरोबरीनं बारवाई संघ. प्रथम बॅटिंग करताना बारवाई टीमनं जमवल्या 43 धावा. 44चं टार्गेट ठेवलंय. प्रति षटकामध्ये 11ची सरासरी राखायची आहे. 44 धावा करायच्या आहेत. जो जिंकेल तो सुपर 12 ची मॅच चिंचवण समोर खेळणार आहे. श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण आणि त्या संघाने बघा तयार राहायचं आपण. अगदी चला थोडा लवकर स्पीडअप करा. वेळ खूप कमी आहे कारण 5च मॅचेस शेकर झालेत. अजूनही 6 मॅचेस कव्हर करायचे आणि डीजेला आम्ही विनंती करतो आता थोडं तुमचं सहकार्य आम्हाला मिळेल तर बरं होईल. चला बरं हर्षसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चौथीमध्ये आणि युवा समालोचक आहेत हर्ष. नंदनपाड्याच्या बिग सपोर्टर आहेत. हर्षसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे. आणि बघा आज हर्ष तुझं कौतुक करत असताना गर्ल्स टीम तुझ्यावर इम्प्रेस झालेत. अगदी चौथीमध्ये असताना तुम्ही समालोचन केलं आणि आज तुझ्यावर सर्व इम्प्रेस झालेत. अभिनंदन. तर रुपेश खरिवले नंदनपाडा बॉईज ग्रुप अध्यक्ष यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. चला मॅचकडे वळूया. नेक्स्ट मॅच विनिंग टीम आणि त्यांच्या विरुद्ध असेल चिंचवण. यस शेखर कन्फर्म. विनिंग टीम अँड चिंचवण बरोबर टॉस होईल. तर विनिंग टार्गेट पाहूया आपण. 44 करायचा सामना पाहायला मिळतो बारवाई विरुद्ध नंदनपाडा आणि 44च्या पाठलागाला सुरुवात झाली. वैभव पाटील चौकार आणि त्यानंतर डॉट. नेक्स्ट बॉल. ओ गुड बॉलिंग. काय दर्जेदार स्पेल होय आतापर्यंत. वैभवला पाहूया चौकार आणि त्यानंतर 2 डॉट. भेदकता किती बघा. काल आम्ही पाहिलं तळोजा मजकूर ट्रॉफीमध्ये शेखर चिंद्रनचा गोलंदाज होता ज्याने प्रयास कोळी वहालच्या ज्या खेळाडूनं अर्धशतक ठोकलं होतं आणि त्याला नेक्स्ट मॅचमध्ये 6 चेंडू डॉट काढलेत. क्रिकेटमध्ये हे उलटफेर होत असताना आपण बऱ्याच वेळा पाहिलेत. बॅटच्या मधोमध हा तडाखा आणि चाललाय चेंडू ऑन साइडला षटकार. तर अजिंक्य जाधवला पाहिलं चौकार आणि त्यानंतर षटकार. विनिंग टार्गेट 44चा टप्पा ओलांडायचा. यस गुड कमबॅक. ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय दत्ताजी पाटील यांच्याकडून नंदनपाडा टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं आपण करूया स्वागत. तर रोहन लबडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक 1000 रुपये. रोहन लबडे. आयोजकांकडून आम्हाला सूचना आल्यात का सुपर 6 मध्ये हॅट्रिकच्या पारितोषिकांची अनाउन्समेंट होणार नाही. आयोजकांकडून आम्हाला ही सूचना मिळाली जेव्हा सुपर 6चे सामने असतील तेव्हा हॅट्रिकच्या पारितोषिकाची अनाउन्समेंट होणार नाही आणि बक्षीस एकदाच अनाउन्समेंट होईल.
मग अशी आम्हाला सतीशने सूचना दिली आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागेल. प्रवीण असतील, कारण इम्पॉर्टंट मॅचमध्ये शेखर आपण नेहमी पाहत असतो, समालोचन पोहोचलं पाहिजे. आणि मगाशी सतीश आणि प्रवीणने आम्हाला सांगितलं का जेव्हा सुपर 6च्या मॅचेस असतील तेव्हा हॅट्रिक स्वीकारलं जाणार नाही आणि बक्षिसांची अनाऊन्समेंट ही एकदाच होईल. धन्यवाद, सॉरी फॉर दॅट. 44 करायचे वैभव पाटील. आपण जरूर पाहूया. जयवंतजी भगत यांना पाहते उसरली संघाचे बिग समर्थक आज वेळात वेळ काढून आलेत आपल्या बिझी शेड्यूलमधून. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. VIP डाईजवर जयवंतजी भगत साहेब उसरलीचे बिग सपोर्टर, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10-10 आहेत. चला थोडा स्पीडअप करा. तर विनिंग कॅल्क्युलेशनकडे आपण जरूर वळूया. विनिंग कॅल्क्युलेशन 44चा टप्पा ओलांडायचा सामना पाहायला मिळतो बारवाई विरुद्ध नंदनपाडा. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज झालाय सचिन. ऑन साइडला ड्राईव्ह करतो, डीप कडे फिल्डर रेडी, पकडला झेल, आणखी दबाव वाढेल. सामन्यामध्ये कमालीचं वातावरण आहे. हॅलो, जी लहान मुलं असतील त्या लहान मुलांना विनंती, आपण आपली नावं प्रवीण भोईर यांच्याकडे द्यायची आहेत बघा. त्यांच्यासाठी सुद्धा अगदी अंतिम क्षणामध्ये पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते लकी ड्रॉ असेल. लहान मुलांसाठी त्यांना विनंती, आपली नावं आपण इथे व्यासपीठावर द्यायची आहेत. तर नक्कीच मॅचकडे आपण वळूया. विक्की आमरेला पाहते, कुणाल खोपकरला पाहते. बारवाई विरुद्ध नंदनपाडा बॅटिंग टीम मैदानावर. विक्की आमरे आला. विक्की आमरेने जेव्हा षटक हाताळलं 14 दिल्या. लक्षवेधी मॅचकडे संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे नावाची स्पर्धा आहे. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना तर सुभाष बाबू भोईर यांचे इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन का आपण सुद्धा स्टेजवर यावं. सुभाष बाबू भोईर, वसंतजी काटवले आज बऱ्याच वेळ या स्पर्धेचा आनंद घेत असताना माजी सभापती, यशस्वी स्पर्धेचे आयोजक, त्यांना सुद्धा आपण इथे पाहतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10-10 टप्पा ओलांडायचे. 44चा टप्पा ओलांडायचा. समोर खेळण्यासाठी सज्ज होईल. नेक्स्ट बॉल. लाईन पाहिली, टप्पा उसळी घेतला आणि त्यानंतर कनेक्शन झालं नाही. पंचांकडे दाद मागतोय. पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. दबाव वाढेल. 3 षटकार आणि 3 चौकार. 1000चं कॅश प्राइज पप्पू पाटील आरिवली यांच्याकडून. सचिनला पाहूया. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि आता वैभवच्या षटकामध्ये 10 आल्यानंतर सचिन. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पकडला झेल, आणखीन एक धक्का. बॅटिंग टीमवर ओढावले संकट. आता नंदनपाडा जिंकेल का बारवाई? सर्वांचं लक्ष या मॅचकडे. खोपोली परिसरातून आलेला संघ नंदनपाडाने त्यांच्या विरुद्ध बारवाई. धावा फलकावरती 10. बघा, काही आमची बच्चे कंपनी गर्ल्स टीम आहे. गर्ल्स आपण बसून घ्या, इकडे जागा भरपूर आहे. आमच्या लहान मुली आल्यात, त्यांना विनंती करेन इकडे बसा, तिकडे गर्दी करू नका. डीजे ऑपरेटरच्या मागे जी गर्दी झाली ना, त्यांना विनंती करेन इकडे बसा. आपण तिकडून सर्वांनी बाजूला. डीजे ऑपरेटरना डिस्टर्ब करू नका. इकडे मागे या सगळ्यांनी. यस, आम्ही उल्लेख त्यांचा करणार आहोत. यस, लकी ड्रॉ आहे. प्रवीण येते तिथे. लकी ड्रॉ होणार आहे आणि त्यासाठी ही गर्दी.
एकूण धावा धावफलकावरती 10 आहेत. विनिंग टार्गेट 44. नंदनपाडा विरुद्ध बारवई असा सामना सुरू. सचिन कातकरी धावा डिपेंड करायचे तर गोलंदाजी करताना संघ बारवई आणि बॅटिंग टीम नंदनपाडा. सामना कोण जिंकेल? अभिजित जाधव बाद झाले, विकी आंबरे बाद झाले, सुमित सावंत आले आणि धावा 10 आहेत. नेक्स्ट बॉल समोर ठेवला, लॉफ करतो डीप लॉंग ऑनला, फिल्डर रेडी आहे, सिंगल मिळेल, सिंगल डबलनं काही होणार नाही. सामना जिंकायचा असेल तर लढावं लागेल. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय गोदरेज कंपनीचा फ्रीज, रेफ्रिजरेटर आणि आज तो कोण खेळाडू असेल ही सुद्धा चर्चा होईल. बारवई आणि नंदनपाडा सामना पाहतो आणि यानंतर सुपर 6चे सामने पाहणार आहोत. सुपर 6च्या सामन्यांची सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि या स्पर्धेची फायनल पाहणार आहोत. सचिन कातकरी एकूण धावा धावफलकावरती 11. चला थोडा स्पीडअप करा. विकेट डॉट विकेट सिंगल, 4 चेंडूंचा खेळ संपलाय. ड्राईव्ह करतो डीप लॉंग ऑनला, फिल्डर रेडी आहे, पकडला चेंडू, सिंगल डबलनं काही बिघडू शकत नाही. 44चा टप्पा ओलांडायचा आणि या क्षणी धावा पाहिल्या तर एकूण धावा 12, 12 रन्स. पहिल्या षटकामध्ये विकी आंबरेनं गोलंदाजी केली तेव्हा 14 दिल्या, कुणाल खोपकरनं 14 दिल्या, अजिंक्य जाधवच्या षटकामध्ये 3 आल्या, राज खोपकरनं दिल्या 10 धावा. बॅटिंग करताना नंदनपाडा थोडा बॅकफुटला गेलाय. वैभव पाटीलच्या षटकामध्ये 10 आल्या आणि आता सचिन कातकरी धावा धावफलकावरती 12. सन्मानी पाहुण्यांचं शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. संघर्ष योद्धा प्रीतम दादा मात्र ट्रॉफी आपण जरूर पाहतोय. लॉफ करतो डीप लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक रेडी आहे, सिंगल डबलनं काही बिघडणार नाही, मात्र धावा बनवाव्या लागतील. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये वैभव पाटीलनं षटक फेकलं, धावा दिल्या होत्या 10 आणि आता सचिन कातकरीला पाहतोय या षटकामध्ये धावा आल्या एकूण 4. 2 षटकानंतर 14. विनिंग कॅल्क्युलेशन 44 टार्गेट आहे, 12 चेंडू आणि विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया 12 चेंडू आणि 30 धावेची गरज. चला नेक्स्ट मॅच चिंचवण संघ असेल आणि यातून विजय होणारा संघ. तर शेखर लकी ड्रॉ होणार आहे आणि आमच्या काही आपण पाहतोय गर्ल्स आलेत, मुली आहेत आणि आपण त्यांना सुद्धा पाहतोय. प्रवीण असतील, लकी ड्रॉ होईल. आणि आज सगळ्यांची नजर गेली ती हर्षवर, जो युवा समालोचक आहेत आणि या सर्व गर्ल्सना शेखर त्यांनी इम्प्रेस केलं कमी वयामध्ये. आणि आज हर्षचा बघा फॅन फॉलोअर्स वर्ग आज सगळे हर्षला पाहतात आणि त्याच्यासाठी सुद्धा शेखर ही पर्वणी असेल नक्कीच. आणि मगाशी प्रवीण भोईरनं सुद्धा सांगितलं तुमचा मार्केट सुद्धा तो खाणार नक्कीच. आणि चांगली गोष्ट आहे, मी म्हणेन अपकमिंग कॉमेंटेटर येणं महत्त्वाचं आहे. कारण जसं जसं आमचं सुद्धा वय वाढेल तसं तसं अगदी खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि नवीन नवीन समालोचक घडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. परंतु मी म्हणेन बऱ्याचशा टुर्नामेंट आपण कव्हर करतो, एवढी लहान मुलं कधी पाहायला मिळत नाही. परंतु आज जर आपण पाहिलं या स्पर्धेवर खूप सारं प्रेम आहे आणि सर्व अगदी लहान मुलं तुम्हाला पाहायला मिळतात, त्यांचं आपण करूया स्वागत. तर नक्कीच श्रीदत्त क्रिकेट संघ भारतात आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. प्रीतमदादा मात्र संघर्ष योद्धा. मॅचकडे वळूया, विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार करूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर, लक्ष थोडंसं कठीण आहे. विनिंग कॅल्क्युलेशन संकेत जाधव, 11 चेंडूंचा खेळ बाकी, 30 धावेची गरज, 11 बॉल 30. लॉफ करतोय चेंडू, चालल्या ऑन साइडला, फटका जरूर आलाय, पंच इशारा करतील षटकार. कॅल्क्युलेशन आता बदलेल, चेंडू शिल्लक राहिलेत 10 आणि गरज असेल 24 ची गरज. 10 बॉल 24. मॅच कोण जिंकेल, बारवई का नंदनपाडा? त्यांच्यामध्ये यंग स्टार आहेत, तरुण वर्गांचा होतकरू खेळाडू असलेला संघ बारवई आणि त्यांच्या विरुद्ध खोपोली परिसरातून आलेला नंदनपाडा. 44 टप्पा ओलांडायचा. पुन्हा पुढचा चेंडू, संकेत जाधव डॉट, त्यानंतर षटकार. आक्रमक रूप धारण केले सलामीवीर अजिंक्य, फ्रंटफुटला आले, फटका बनवण्याचा प्रयत्न बाहेर गेला आणि अंपायर सिग्नल वाईटचा कॉल येईल. विनिंग ॲनालिसिस पाहूया, कॅल्क्युलेशन आपल्या डोळ्यासमोर येईल. 10 चेंडू आणि 23 धावेची गरज. 10 बॉल 23.
मॅच मध्ये ट्विस्ट आहे. बारवाई विरुद्ध नंदनपाडा. नेक्स्ट बॉल संकेत जाधव. अजिंक्यवर जबाबदारी. अजिंक्यने 2 षटकार आणि 1 चौकार. शॉट लाईक दॅट, एक्साइटिंग पॉवर. टेक द कॅच. इक्वेशन बदलले. 9 चेंडू आणि 23 धावा. 9 बॉल 23. सामना सोडायचा नाहीये. लहान मुलं कोणी राहिले असतील नावं द्यायची तर कृपया आपण ती देऊन घ्या. आमचे प्रवीण दादा आहे तिथे, त्यांच्याकडे कृपया आपण ती नावं द्या. लकी ड्रॉ असेल आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी आपण लगेच जी बाकी राहिले असतील त्यांना विनंती आपण नावं द्यायची आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आहे. 12:11 झालेत आणि आतापर्यंत आपण खूप मागे पडलोय. मी विनंती करेन, टीम मीटिंगची परवानगी नाही आहे. आज आपण पाहतोय तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग. कुणाल आलाय क्रमांक 5 वर. बॅटिंग करत असताना टीम नंदनपाडा विरुद्ध बारवाई. लढत चांगली आहे. संकेत जाधव डॉट षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर व्हाईट बॉल सुद्धा पाहिलं. 7 धावा दिला, 1 विकेट. आणि आता कॅल्क्युलेशन शेकर पाहिलं तर 9 मध्ये करायचे 23. 9 बॉल 23. बारवाई जिंकणार का नंदनपाडा जिंकणार? लक्ष विद्या मॅच कडे. नेक्स्ट बॉल. ओ चेंडू चांगला आहे, लाईन चांगली होती. द्वारकानाथ चोरग्या मेन अंपायर आहेत, त्यांची नजर तीक्ष्ण असते. तुम्ही किती दबाव टाका, किती वातावरण बनवा, ते चल बिचल होत नाही. परिस्थिती कशी असू द्या, शेखर असं म्हटलं जातं का चल बिचल व्हायचं नसतं. झील केबल अँड नेट सर्व्हिस आम्ही पाहतोय. सकाराम गायकर यांचे इथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज 40+ संघ नेरे आम्ही पाहतोय. अगदी काही दिवसानंतर पनवेल 40+ प्रीमियर लीग ची स्पर्धा तुमचा भेटीला येणार आहे आणि त्यांचे आयोजक झील केबल नेट सर्व्हिस सकाराम गायकर. चेंडू चांगले, दबाव वाढलाय, फलंदाज होणार बाट. कॅल्क्युलेशन बदललंय. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. कुणाल खोपकर ज्यांनी मागचा सामना गाजवला तो बाद झाला. बारवाईचा दबदबा निर्माण झाला. आता विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे 7 चेंडू आणि गरज असेल पाहूया. टप्पा ओलांडायचे 44. 7 बॉल आणि 23 गरज. तर टेकडीवरून शेखर आवाज आला, एक स्फोट आवाज आला. काय आवाज आलाय? बारवाई जिंकणार. यस, पाठीराख्याने विश्वास आहे. यस, आम्ही कोच आहोत. का आवाज आला बघा, कोच आहेत बारवाईचे. यस, गणेश तळवी. मात्र क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो, हा फटाका गेलाय. षटकार. खोपकरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आकाशला पाहूया. गर्ल्स थोडं शांत बसा. स्टेजवर आता थोडा गोंगाट चालू आहे, थोडं शांत बसा. मॅच इम्पॉर्टंट आहे. 6 मध्ये 17. शेखर, कधी कधी असा नाईट स्पर्धेमध्ये आवाज ऐकायला येतो जिथं प्रेक्षकांमधून असतो आणि तो आवाज अगदी या उंच टेकडीवरून आम्हाला ऐकायला मिळाला. काही वेळापूर्वी उसरलीचे जयवंत भगत यांचा आवाज आम्हाला दूरवरून ऐकायला आला आणि आता बारवाईच्या कोचचा आवाज ऐकायला आला. त्यांना विश्वास आहे, संघ सहकाऱ्यांवर विश्वास आहे का आम्ही सामना जिंकणार. मात्र एका बाजूला आमच्या बच्चे कंपनीचा जोरदार आवाज चालू आहे स्टेजवर. यस, बघा पुन्हा एकदा स्फुट आवाज आला. यॉर्कर बादशाह. हे नाईट मध्ये हे आवडणारं तंत्र असतं शेखर. यॉर्करचा बादशाह आला त्यांनी सांगितलं आणि गोलंदाज आहे. यस, अनिल आलाय. हा चेंडू लॉफ करतो डीप कडे. फिल्डर रेडी आणि यास 2 धावेसाठी प्रयत्न. सामना सोडणार नाहीये नंदनपाडा बारवाई. उत्तुंग आपण फाईट बॅक देताना त्यांना जरूर पाहणार आहोत. तणावाचं वातावरण. 12-15 झालेत.
मध्यरात्र जरुरी आहे. 6 मध्ये 17 आणि आता 5 चेंडू मध्ये 15. गोलंदाज झाले ओव्हर नंबर 4. अनिल आलाय. आकाश कडून अपेक्षा सुमित या बारवे विरुद्ध नंदनपाडा सामना पाहते. 5 मध्ये करायचे 15. 5 बॉल 15 धावा फलकावरती 29-44 टार्गेट. गोलंदाज जरूर पाहूया. रात्रीचं वेळ सुद्धा आहे का आपण पण जरूर पाहूया. आक्रमण केलं डीप कडे. फिल्डर रेडी. सोडलाय झेल. निघाले 2 धावेसाठी. दिलाय नकार. आता 4 मध्ये करायचे 14. बघा जे डगआउट सोडून जे खेळाडू खाली आहेत ना त्यांना विनंती आहे वरती बसायचं आहे. नंदनपाडा टीम आमच्या आयोजकांकडून सूचना येते आम्हाला जे खेळाडू खाली आहेत त्यांना विनंती असेल आपण वरती बसायचं. बसण्याची व्यवस्था आहे तिथे आपण बसायचं. बघा शेखर आयोजकांचा ताफा मैदानावर उतरला आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाउंड्री लाईनच्या पडद्यावर पाय दिलाय. त्यांना प्रेमाची विनंती करतो जरा तो पडदा सोडा. आपण रिक्वेस्ट आहे आपल्याला बाहेर बसा. स्पर्धा आवडली असेल तर बाहेर बसा. शांतनं क्रिकेटचा आनंद घ्यायचा असेल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. रिक्वेस्ट आहे आपल्याला. 4 चेंडू 14. यस कमबॅक करत असताना क्लोज कॉल आहे. इकडे थोडा ऍक्सिडेंट झाला. एक छोटा लहान मुलगा होता तो VIP कोच वरून पडला. तो आवाज आला. 4 मध्ये 16. थोडा आनंद देणारा क्षण. मॅच कोण जिंकेल बारवई का नंदनपाडा पाहूया. फाइट बॅक करणार का. ओ खोला टाकलाय. चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला आणि मिळतील सुपर स्ट्रोक चौकार. आता येणारे 3 चेंडू आणि गरज असेल 44 टप्पा ओलांडायचे. 3 मध्ये 10. तीन चेंडू 10 धावा. व्हेरी क्लोज मॅच. व्हेरी टफ मॅच. विजय दोघांनाही हवाय. लक्ष विद्या मॅच कडे आपण जरूर पाहूया. सामना अटीतटीचा पाहायला मिळतो आपल्याला. दोन्ही संघ बलवान आहेत बलाढ्य आहेत आणि चांगली फाईट बॅक या मॅच मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 3 मध्ये आपण जरूर पाहतोय 10 धावेची गरज. कल्पेश पाटील आदी यांच्याकडून बारवई संघाला शुभेच्छा आल्या. 3 बॉल 10. बारवई जिंकणार का नंदनपाडा. लक्ष विद्या मॅच कडे. 3-10 स्फुट आवाज येते बारवई कडून. विश्वास त्याने मॅच आम्ही जिंकणार. मात्र नंदनवाडा टीम जिंकणार का सामना. लक्ष विद्या. 3 मध्ये 10 नंदनपाडा की बारवई. 12-18 झाले मध्यरात्र. ओ खोला टाकला. ड्राईव्ह करतो. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी तयारी. वेगाने निघालेत आणि ते धोका होईल आणि यस. पंचांचा इशारा येईल. पंचांचा इशारा. अंपायर सिग्नल. अशा पद्धतीने तुम्हाला धावा चोरता येणार नाहीये. यस लक्ष विद्या मॅच कडे. तुम्हाला अशा धावा चोरता येणार नाही. लक्ष असू द्या. विनिंग कॅल्क्युलेशन कडे आपण जरूर वळणार आहोत. तर सिंगल असेल अंपायर. एकच धावे ना. यस डेफिनेटली एकच धावे. कारण तशा धावा तुम्हाला चोरता येत नाही. आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो. संजयजी भगत यांना आम्ही पाहतोय उसरलीचे. जयवंत भगत असतील. संजय भगत VIP डाईज वर त्यांना सुद्धा आपण पाहतोय. आणि आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 2 मध्ये 9. 2 मध्ये 9. कोण जिंकेल बारवई की नंदनपाडा. आवाज ऐकूया. बारवईचे पाठी राखे. नंदनपाडा खोपोलीचे पाठी राखे. 2 मध्ये 9 आणि हा ठोकलाय. यास पकडला जेल आणि हा जल्लोष. यांचे इथे आगमन झाले. जयवंतजी बघत असतील त्यांचं वेलकम सुस्वागतम. आणि आता बारवई संघानं शिक्कामोर्तब केलं. नंदनपाडा विरुद्ध बारवई
बारवईनं जो खेळ केला, खऱ्या अर्थानं जो कमबॅक केला होता बारवईच्या गोलंदाजानं, सचिन कातकरीचं कौतुक करूया आपण गोलंदाज अनिलचं, ज्याने कमबॅक केला. 6 मध्ये 17 हव्या होत्या आणि त्यानंतर या मॅचला यू टर्न दिलाय. गुड बॉलिंग. चला चिंचवणचे कॅप्टन, लास्ट कॉल आहे, यानंतर कॉल होणार नाही. रेडी आहेत? येस. थँक्यू चिंचवण टीम कॅप्टन. 1 मध्ये 9. टेकडीवरून पुन्हा आवाज येतोय. टेकडीवर जे कोच आहेत बारवईचे, सांभाळून उभे राहा. मध्यरात्री काही झालं तर आयोजक जबाबदार नाही. आपल्या रिक्सवर या. आनंद जल्लोष घ्या, आनंद घ्या, क्रिकेटचा आनंद घ्या. 1 मध्ये 9. यस, लॉफ करतोय, फटका चांगला आहे, डीप कडे, बॅड लक नंदनपाडा. मात्र शर्तीचे प्रयत्न. क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका. मात्र आज खोपोली लांबचा प्रवास करून जो नंदनपाडा संघ आला ना, त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. अभिनंदन करतोय. मात्र बारवईने चांगला खेळ करा. चला टेकडीच्या उंच टेकडीवरून आपण आता उतरा आणि थोडा आपण दुसरीकडे एक्साइटमेंट करा. अभिनंदन, आपलं मॅन ऑफ द मॅच ठरलाय सचिन, ज्याने फक्त धावा दिल्या 4-2 विकेट. शेखर, सचिनला देऊया मॅन ऑफ द मॅच. त्याच्या अगोदर टॉस करूया आपण. चला टॉस साठी या. श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण आणि त्यांच्या बरोबरीने जय हनुमान क्रिकेट संघ बारवई. चला बारवई टीमचा कर्णधार या, आपण लगेच टॉस करा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. सन्माननीय आपण पाहताय शेखर, नेक्स्ट मॅच 3 ओव्हर्स, ऑल सुपर 6 मॅचेस 3 ओव्हर्स, आणि काही चेंजेस असतील तर आयोजक कळवतील. 3 सतीश वेट करूया आपण, प्रवीणशी संपर्क करूया.